वर्धा नागपूर महामार्गावर भरधाव एसटी बस आणि रोड रोलर यांच्यात भीषण अपघात. बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्यावरून जाऊन शेतात उतरली. बस, रोड रोलर आणि दुचाकीचा विचित्र अपघात. 6 ते 7 जखमी. नागपूर वर्धा मार्गावरील पवनार शिवारात घडली घटना. MH14 LS 8939 क्रमांकाची एसटी बस नागपूरकडून नांदेडकडे जात होती. दरम्यान मामा भांजा दर्गाजवळ बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने बसने समोरील रोड रोलरला मागून जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार चुकीच्या दिशेने येणाऱ्या एका 4चाकी वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाचा अंदाज चुकला आणि बस थेट रोड रोलरवर जाऊन आदळली. धडक इतकी जबरदस्त होती की रोड रोलरचे 2 तुकडे झाले. याचवेळी पवनार येथील प्रीतम बोरकर वय 26 हा दुचाकीने वर्धेकडे जात असताना या अपघातात सापडला. रोलरची धडक दुचाकीला बसल्याने प्रीतम बोरकर गंभीर जखमी झाला. अपघातात बस चालकालाही जबर मार लागला असून बसमधील बसलेले प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने सावंगी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. माहिती मिळताच सेवाग्राम पोलीस स्टेशनचे ठाणेदार नागेश कुमार चतरकर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासह मदतकार्य केले. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9, वर्धा.